मराठी माणसानं उद्योजक बनलं पाहिजे आणि उद्योजक होऊन एकजुटीनं व्यवसायात ठामपणे उभं राहिलं पाहिजे, यासाठी नुकतीच मुंबईत उद्योग बोध 2017 या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवसीय चाललेल्या या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून 1100 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले होते. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे ब्रीदवाक्य घेऊन 2000 सालापासून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही चळवळ सुरू आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही महाराष्ट्रातल्या उद्योजकांना एकत्र आणत नवी उद्योजकीय संघटित शक्ती वापरणारी ही चळवळ. याच अभियानाचा एक भाग म्हणून मराठी उद्योजकांसाठी उद्योग बोध हा उपक्रम 13 आणि 14 जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. ही संस्था वर्षातून 2दा उद्योजकांसाठी अशा परिषदा घेतं आणि त्यातून सुरू होतो B2B चा व्यवहार. पुढचे आपले वक्ते आहेत नितीन गोडसे. त्यांनाही मंचावर यायची विनंती करते. एक्सेल गॅस अँड इक्विपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक नितीन गोडसे. आहे गॅस पाईपलाईन लेईनच्या कामामध्ये आहेत आणि आपण आज उद्योजक असेच निवडलेले आहेत की जे खूप सर्व्हिस सेक्टर मधले नाही आहेत, काहीतरी वेगळा उद्योग करतायत आणि सध्या 300+ एम्प्लॉईज आहेत आणि 40 कोटीचा ग्रुप टर्नओव्हर आहे. प्लीज गिव्ह अ बिग हँड. आणि या पुढचा जो येता नवीन प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी त्यांनी 100 कोटीची गुंतवणूक नवीन प्रोजेक्टसाठी केलेली आहे. सो त्यासाठी सुद्धा आपण त्यांचं अभिनंदन करूया. राजेंद्र, मी येतो परत. नितीनजी, त्या गॅस पाईपलाईन लेईंग याच्याबद्दल थोडं सगळ्यांना सांगा ना, कसं काम करता तुम्ही? आम्ही स्पेशालिटी गॅस पाइपिंग करतो. जे पाइपिंग न्यूक्लिअर डोम, म्हणजे सांगायचंच झालं तर आपण सर्वांनी ध्रुवा रिॲक्टर बघितलेला आहे BRC मध्ये जे आहे ते. त्याच्यामध्ये 72 किलोमीटर पाइपिंग असतं. ते खूप स्पेशल असतं, ज्याच्यात न्यूक्लिअर रेडिओ ॲक्टिव्ह केमिकल्स किंवा गॅसेस जाणार असतात. तर त्या बिझनेसमध्ये खूप कमी लोक आहेत. सेमीकंडक्टर, जिथे वेफर बनतात, सेमीकंडक्टरचे IC वगैरे बनतात, तर त्याच्यावर जे इचिंग होतं ते गॅसेसने होतं. लाईक हायड्रोजन क्लोराईड गॅस फॉर्ममध्ये किंवा सायलेन जो पायरोफोरिक आहे, ज्याला जळण्याकरता ऑक्सिजनची गरज नसते, अशा कोरोजिव्ह, ऑक्सिडायझिंग, रिॲक्टिव्ह, टॉक्सिक गॅसेसने तिथे काम होतं. फार्मास्युटिकलमध्ये खूप प्युरिटीची गरज असते, अदरवाईज त्यांच्या औषधामध्ये बॅक्टेरिया कॉलनीज फॉर्म होण्याची शक्यता असते. असं पाइपिंग आम्ही करतो, जे निश प्रॉडक्ट आहे. पाइपिंग हा बिझनेस म्हणजे जिथे इंडस्ट्री आहे तिथे पाइपिंग आहेच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात खूप सारी लोक आहेत. परंतु आमचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये अख्ख्या भारतात हार्डली 4 किंवा 5 लोक आहेत. त्याच्यातला आम्ही एक आहोत. पहिल्या 3 लोकांमध्ये आम्हाला हे केलं जातं, म्हणजे त्याच्यात आम्ही आहोत. आणि याच्यासाठी तुमचे क्लायंट्स कोण असतात, कोणाला सर्व्हिस देतात? याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट्स, त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सेस, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल कंपनीज, सेमीकंडक्टर कंपनीज, हे आमचा क्लायंट बेस आहे. आणि तो भारतात आणि बऱ्याच देशांमध्ये आहे. तर बाहेरचं जे काम आहे ते आम्ही आणखी एक ऑफिस आहे आमचं दुबईमध्ये, तर तिथून आम्ही आफ्रिकन कंट्रीज आणि मिडल ईस्ट कंट्रीज, मग अगदी इराणपासून, इराकपासून तर ओमान, कतार, सौदी अरेबिया, या सगळ्या कंट्रीजला तिथून सप्लाय करतो. क्या बात. तुमची इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे? नाही, अजिबात नाही. माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही. मी प्लेन केमिस्ट्रीमधला BSc आहे. आणि जेव्हा मी BSc ॲक्च्युली, आता माझ्या भाषेवरून तुम्हाला कळत असेल, मी प्रयत्नपूर्वक माझी भाषा बदलू दिली नाही. मी अहमदनगर जिल्ह्यातल्या एका खेड्यातून आलेलो आहे आणि BSc पण तिथेच केलं. जेव्हा
जिथे बिझनेस म्हणजे काय हे आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. आय कम फ्रॉम फार्मिंग कम्युनिटी. आय एम प्राऊड टू बी अ फार्मर. स्टील आय एम अ फार्मर. आणि तिथूनच सुरुवात झाली. क्या बात आहे. नितीनजींनी मला त्यांचं एक आयुष्याचं एक मिशन स्टेटमेंट सांगितलं. प्रॉब्लेम विदाउट सोल्युशन हॅज नो मिनिंग. लोक प्रॉब्लेम घेऊन येतात नुसतं. त्याच्याबद्दल थोडं सांगा ना या स्टेटमेंट बद्दल. बिझनेसमन, उद्योजक हा असा एक माणूस आहे की ज्याला जर प्रॉब्लेम नसतील ऑन डेली बेसिस तर तो उद्योजकच नसतो. जर प्रॉब्लेम नसतील तर काहीतरी चुकतंय नक्की. सामान्य वर्किंग क्लास जे माझे वडील किंवा आपली आधीची पिढी, त्यांना प्रॉब्लेम्स नको होते, सुखी आयुष्य हवं होतं. सुखी आयुष्य म्हणजे काय, 9 ते 5, त्याच्यानंतर घर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत आलो. आणि त्याच्यातून आपण चूज केलं, आपण सर्वांनी आम्हाला बिझनेस करायचा आहे. बिझनेसमध्ये जेव्हा आपण म्हणतो, आता मी जसं म्हटलो की प्रॉब्लेम नसतील तर तो बिझनेसच नाही. आता प्रॉब्लेम हे छोटे असतात, मोठे असतात, खूप मोठे असतात, काही अशक्य कोटीतील असतात. खूप सारी लोक प्रॉब्लेम समोर हार मानून तिथून आपण मागे फिरतो. जर हा अप्रोच आपण घेतला, प्रॉब्लेम विदाउट सोल्युशन हॅज नो मिनिंग, थोडंसं वेगळा अप्रोच आहे. माझ्या मित्रांबरोबर मी जेव्हा नेहमी म्हणतो हे की प्रॉब्लेम विदाउट, तर प्रत्येक जण मला बरेचसे लोक मला ऑब्जेक्ट करतात. असं होऊ शकत नाही की प्रॉब्लेमला सोल्युशन नाही, असा प्रॉब्लेमच नाही वगैरे वगैरे. परंतु हा अप्रोच जर तुम्ही घेतला ना, मी माझ्या आयुष्यात एक्सपिरियन्स केलंय, 99.99% प्रॉब्लेम्स माझे सॉर्ट आउट झाले. जेव्हा प्रॉब्लेम आला तेव्हा केव्हाही माझ्या समोर सोल्युशन नव्हतं. तुम्हाला सांगायचंच झालं तर मी मगाशी सांगितलं, मी फार्मिंग कम्युनिटीमधून येतो, परंतु मी भूमिहीन माणूस होतो. तेव्हा माझी स्वतःची, माझ्या वडिलांची शेती नव्हती. 400 रुपये पगार होता त्यांना. जेव्हा मुंबईत आलो तेव्हा 2000 रुपये मित्राकडून उसने घेऊन आलो होतो आणि बॅकग्राऊंड अक्षरशः काहीच नव्हतं. परंतु मला त्या माझ्या पिढ्यानपिढ्या ज्या गरिबीमध्ये होत्या त्याच्यातून मला बाहेर यायचं एवढी एक पॅशन होती आणि त्याच्यातून आलो बाहेर. मला असं वाटतं की मी मगाशी जकोटिया सरांनी सांगितलं आणि खूप इम्प्रेसिव्ह ॲज युज्युअल त्यांच्या पुस्तकांप्रमाणेच त्यांचं भाषणही होतं आणि खूप प्रेरणादायी होतं. त्याच्यात त्यांनी जे सांगितलं त्याचं थोडंसं मी डिफर होऊन सांगतो की तुम्हाला उद्योग करण्याकरता, उद्योजक होण्याकरता तुम्हाला पैशांची गरज नाही, तुम्हाला एज्युकेशनची गरज नाही, तुम्हाला बिझनेस एन्व्हायरमेंटची गरज नाही आणि तुम्हाला एक्सपिरियन्सचीही गरज नाही. माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे बिझनेस म्हणजे काय हेच माहित नव्हतं पर से. मी जो आत्ता बिझनेस करतोय तो अजिबातही मला माहित नव्हता. याच्या व्यतिरिक्तही बरेच बिझनेस करतो मी, ज्याच्यात यांच्या रियालिटी क्षेत्रातही आहे मी. खरोखरच काहीच माहित नव्हतं. 4 गोष्टी होत्या माझ्याकडे. एक होती पॅशन, प्रचंड प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती होती. प्रत्येक उद्योजकामध्ये इथे जेवढी लोक आहेत त्याच्यातले 90% माझ्या मते फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स आहेत आणि ते उद्योजक आपण कसे झालो, आपल्यात ती पॅशन होती. ते सुखासिंतेचं आयुष्य सोडून द्यायची तयारी होती आणि त्याच्यामुळे आपण उद्योजक झालो, त्या पॅशन मधून झालो. दुसरं आहे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट. माझ्या बाबतीत मला प्रचंड सेल्फ रिस्पेक्ट आहे. आपण इथे जे बसलेले आहोत सगळे लोक, आपल्याला स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता, स्वाभिमान होता. येणाऱ्या प्रॉब्लेम्स समोर गिव्ह अप न करण्याची ताकद होती आपल्यामध्ये, म्हणून आपण इथे बसलेलो आहोत. तिसरं आहे ऑनेस्टी. ऑनेस्टी मीन्स
आय डोंट वॉन्ट टू से की आपण खूप म्हणजे असं सत्यवचनी वगैरे ते तर आहेच आहे, परंतु ऑनेस्टी विथ युअर सेल्फ जेव्हा माणूस ऍक्सेप्ट करतो ना, जेव्हा माणूस स्वतःबरोबर प्रामाणिक राहतो, आपल्याला इल्युजन मध्ये जायची खूप सवय असते. म्हणजे लाईक ब्लेम हे झालं असतं. उदाहरणार्थ माझ्याकडे आता 40 इंजिनियर्स आहेत, परंतु मी स्वतः इंजिनियर नाही. माझा पूर्ण बिझनेस हार्ड कोर इंजिनिअरिंगचा आहे आणि मी मात्र स्वतः इंजिनियर नाही. आणि मी जर त्यावेळेस रडत बसलो असतो की अरे मी इंजिनियर नाही, मी जर इंजिनियर असतो ना, ओके 40 लोक माझ्याकडे काम करत असते. त्याला ती जी ऑनेस्टी आहे, ऑनेस्ट विथ युअर सेल्फ, ऍक्सेप्ट करण्याची प्रवृत्ती, झालेली मिस्टेक, आलेली परिस्थिती रिअलिस्टिक लेवलवर ऍक्सेप्ट करण्याची आपली जर आपली ऍटिट्यूड असते, ते उद्योजकाचं बेसिक लक्षण आहे असं मला वाटतं. आणि चौथं आहे कमिटमेंट. I don't have to talk about commitment, commitment स्वतः बरोबर, कमिटमेंट तुमच्या बिझनेस बरोबर, कमिटमेंट तुमच्या सोसायटी बरोबर, कमिटमेंट तुमच्या एम्प्लॉईज बरोबर, कस्टमर, एव्हरीथिंग. या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला यशस्वी उद्योजक बनवतात. या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. एक छोटा प्रश्न, बरेचसे इथे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि आम्ही जेव्हा डेलिगेशन करायला लागतो तेव्हा आम्हाला अशी भीती वाटते, अरे त्याला डेलिगेट केलं, हळूहळू तोच माझा बिझनेस शिकेल आणि माझा बिझनेस घेऊन जाईल. तुम्ही तर इंजिनियर नव्हतात, तुमचा बिझनेसच कोअर इंजिनिअरिंगचा आहे, तर तुम्हाला अशी कधी भीती वाटली नाही किंवा असा कधी अनुभव नाही आला? आतापर्यंत टू बी प्रिसाइज 8 कॉम्पिटिटर्स माझ्या कंपनीतून तयार झालेत. माझेच एम्प्लॉय. अगदी म्हणजे परवाच्या दिवशीचं एक उदाहरण आहे. माझा एक टेक्निशियन आहे जो अगदी मॅनेजरियल लेवलपर्यंत आला होता. त्याने काल एक बिझनेस, त्याचं स्वतःची काहीतरी उद्यान इंजिनिअरिंग और समथिंग त्याने काल सुरू केली आणि माझाच बिझनेस सुरू केला. आणि त्याने प्रामाणिकपणे मला सांगितलं आणि मी त्याला आशीर्वादही दिला. ओके, याच्यातच हे ना, आता या लेवलला मला बोलायला एकदम ओके वाटतंय, परंतु जेव्हा पहिला धक्का बसला मला सुरुवातीचा, एक IIM मधून REC रुरकी मधून इंजिनिअरिंग केलेला आणि IIM मधून मॅनेजमेंट केलेला एक माणूस माझ्याकडे आला होता. मी इतका त्यावेळेस ना मी खूप वैतागलो होतो. जसं सरांनी सांगितलं की आमच्याकडे सिस्टम्स नव्हत्या. 2006 मध्ये माझ्याकडेही सिस्टम्स नव्हत्या आणि इट इज टू बी वन मॅन आर्मी काइंड ऑफ थिंग. ड्रॉइंगचंही मीच बनवायचे, एक्झिक्युशन मी, मार्केटिंग मी, एव्हरीथिंग, फायनान्स वगैरे वगैरे सगळं मीच करायचो. तर अगदी खूप वैतागलो होतो सिस्टम्स नसल्यामुळे. तर मी विचार केला की आता बस, आता कुणाला तरी आणूयात आणि तो इथून पुढे बिझनेस नेल. तर हा माणूस मला योग्य वाटला, त्याला मी आणलं माझ्याकडे, पार्टनरशिप दिली त्याला छोटीशी आणि तो माझ्या बिझनेसमध्ये आला. 8 महिने त्याने प्रचंड काम केलं. 2-4 मोठ्या खूप चांगल्या मार्जिनच्या ऑर्डर आणून दिल्या आणि 8 महिन्यानंतर एक दिवस तो गायब झाला. त्यावेळेस हे लक्षात आलं की हे रिइंजिनिअरिंग करताना त्याने माझ्याकडे सर्व्हर वगैरे लावला होता, सगळ्यांचे कम्प्युटर कॉपी करून घेऊन गेलाय तो माझ्यासहित. आमचं सिक्रेट जे होतं ते सगळं घेऊन गेला. आता त्याचा बिझनेस काहीतरी 40-50 कोटी रुपयाचा आहे, परंतु माझाही काही कमी नाही झाला. माझाही बिझनेस त्यावेळेस काहीतरी 4-5 कोटी रुपये होता, आता 40-50 कोटी रुपये आहे आणि आणखी वाढतोच आहे. मला अजिबात काही फरक पडला नाही. आणखी दुसरी मुलं माझी टेक्निशियन्स आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांनी स्वतःचे बिझनेस सुरू केले. मी हा विचार करतो, या लोकांनी माझा बिझनेस वाढवण्याकरता मला मदत केली. मी एकटा वाढवणार होतो का? नाही. माझी ती कॅपॅसिटी नाही, म्हणजे एकट्याने किती बिझनेस करेल याची कॅपॅसिटी नाही. ही लोक जात होती मार्केटमध्ये, ही आणत होती बिझनेस, त्याने माझा टर्नओव्हर वाढत होता, माझ्याकडे प्रोसेस येत होत्या, चांगल्या सिस्टम्स तयार होत होत्या यांनी. आणि त्याने काय झालं, 10 लोक समजा माझ्याकडे आली तर त्याच्यातली 8 लोक माझ्याकडे राहतात, 2 लोक बिझनेस सुरू करतात. परंतु याने मी खूप पुढे निघून जातो. आता जो कोणी काल ज्याने सुरुवात केली ना, माझा बिझनेस 17 वर्ष जुना आहे, त्याला माझ्यापर्यंत येण्याकरता 17 वर्ष लागणार आहे.
मी अगदी हार्डकोर बिझनेस केलेला आहे आणि माझ्या इतक्याच डेडिकेशनने त्याने बिझनेस केला तर 17 वर्ष लागतील, परंतु त्यावेळेस मी पण 17 वर्ष पुढे गेलेलो असेल. त्याच्यामुळे आपला मराठी माणसामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, मराठी माणसामध्ये किंवा कुणाहीमध्ये, मी गुजराती मारवाडी मित्र आहेत माझे, त्यांच्यामध्ये मी बघतो आपण खूप सेल्फ प्रोटेक्टिव्ह असतो. माझी सिक्रेट्स, माझा बिझनेस, यु नो. आपल्याकडे ना सॅटर्डे क्लबमध्ये एक नाव आठवत नाही, त्यांची मुलगी पण आहे बिझनेसमध्ये, त्यांचं तर स्पेशल स्टील वायर्सचं आहे. ते अगदी अभिमानाने सगळ्यांना सांगतात हा माझा बिझनेस आहे, हा माझा बिझनेस आहे, तुम्हीच. तर आपण असं म्हणजे प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपण स्वतःचा बिझनेस असा ठेवला ना, आपला बिझनेस असाच राहील बघा, मोठा कधी होणार नाही आपला बिझनेस. आणि आता ना, आता उरलो उपकारापुरते असं आपला एक जी लेवल होती बिझनेस ज्याच्याकरता मी सुरू केला ना, ते अचीव्ह झालं. माझी फायनान्शियल स्टॅबिलिटी आली, सगळं काही व्यवस्थित, मुलं एकदम IIT मध्ये वगैरे तयारी करतायत. परंतु आता मी बिझनेस करता व्हायला हवं. आतापर्यंत बिझनेस माझ्या करता होता, आता ही स्टेज आली की मी बिझनेस करता व्हायला हवं. आणि नारायण मूर्तींप्रमाणे बिझनेस ही एक एंटिटी बनायला हवी आणि मी बिझनेसचा हँड बनायला हवं. मी बिझनेस करता असायला हवं, बिझनेस माझ्या करता नाही राहिला आता. मग कदाचित पुढची पिढी येणारही नाही. मला खरोखर माहित नाही की माझा मुलगा माझ्या बिझनेसमध्ये येईल की नाही. मी अजिबात प्रयत्न करत नाहीये त्याला माझ्या बिझनेसमध्ये यावं म्हणून. त्याला जर योग्य वाटलं तर येईल तो, कारण त्याची पॅशन आहे की नाही ते मला माहित नाही. आणि जो पॅशनेट असेल तोच माणूस माझा बिझनेस पुढे नेईल, भले तो माझा अजिबातही रिलेटिव्ह नसेल, माझा फॅमिली मेंबर नसेल. माझा बिझनेस पुढे गेला पाहिजे, तो माझ्या फॅमिली करता नाहीये. ओके, त्याचे फळं तर ऑफकोर्स मिळतच राहतील मला. आणि आउटसोर्सिंग न्यू लर्निंग याच्यामधून लोक वेगळ्या लीग मध्ये जाऊ शकतात. नितीनजी, मला वाटतं वेगळ्या लीग मध्ये जाण्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला हे अंडरस्टँड करायला हवं की चेंज इज कॉन्स्टंट. आपण एका लीग मध्ये सुरुवातीच्या स्टार्टअप टाइम मध्ये जो बिझनेस करत असतो त्यावेळेस यु नो इट इज ऑलवेज सेल्फ सेंट्रिक बिझनेस. यु नो यू कीप ऑन डुईंग एव्हरीथिंग. आपण स्वतःच सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यानंतर दुसरी लीग येते की तुम्हाला विंग स्प्रेड आउट करायच्या असतात. त्यावेळेस तुमच्याकडे एक टीम येते. ही टीम कदाचित पुढच्या लीग मध्ये जाताना तुम्हाला ती कुचकामी ठरते. हा थोडासा क्रुएल वर्ड झाला आणि ती ऍक्च्युअली परिस्थिती होते. मी अनुभवलेलं आहे की एका लीग मध्ये तुम्हाला वन सेट ऑफ पीपल आर युजफुल, यु नो, आणि त्याच्यामधून दुसऱ्या लीग मध्ये जाताना तुम्हाला अधिक स्मार्ट लोक, अधिक हुशार लोक, अधिक एक्सपिरियन्स लोक आणावी लागतात. त्यावेळेस आधीची जी लोक आहेत ती ऑफेंडेड फील करतात. मी कंपनी करता इतकं केलं. हा एक कॉमन डायलॉग आहे प्रत्येक कंपनीमध्ये, यु नो. हा चेंज मॅनेज करणे आणि मॅनेज करायला शिकणे, ज्याच्यामध्ये आपण ऍज अ फॅमिली राहू शकतो. जी आधीची लोक आहे, आधीची टीम आहे, आधीचं कल्चर आहे, हे कल्चरला आपण चेंज करू शकतो. हे महत्वाचं आहे आणि तरच आपला बिझनेस वाढतो. एक बिझनेस वाढणे ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. जेव्हा तुमचा बिझनेस 5 वर्षांनंतर पुढे जातो त्यावेळेस तो बिझनेस शाश्वत होण्याची शक्यता जास्त असते आणि मग तो ग्रो होतच जाईल तुमचा बिझनेस, कारण तुम्ही पॅशनेट आहात, तुम्ही कमिटेड आहात, तर त्याच्याकरता हा जो चेंज मॅनेज करणे, हा चेंज मॅनेज करू शकणारी टीम तयार करणे, ही याने तुमच्या बिझनेसची ग्रोथ होईलच. वेगळ्या लीग मध्ये तुमच्यावर फोटो घेते आणि सॉरी कोटी करताना त्या टीमचे लीडर आहेत. पण पहिल्या चॅप्टरचे जे चेअरमन आहेत
संतोष पाटील त्यांना मी 2 मिनिटं इथे वर येण्याची विनंती करतो आणि एलिट चॅप्टर काय आहे हे सांगण्याची. सॅटर्डे क्लबचा मूळ उद्देश महाराष्ट्रीयन उद्योजकांची मानसिकता बदलणं आहे. आपण पाहतो की 90% महाराष्ट्रीयन उद्योजक हे पहिल्या पिढीतील आहेत आणि भडकमकर सरांसारखे 10% उद्योजक आहेत ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतले आहेत. आणि हे उद्योजकांची मानसिकता बदलायचं काम सॅटर्डे क्लब करतंय. पण सॅटर्डे क्लबच्या रेग्युलर मीटिंगमध्ये ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटी, 25 कोटी, 50 कोटी, 100 कोटी आहे हे लोक येत नव्हते, कारण त्यांचे चॅलेंजेस वेगळे होते. आणि आत्ताच जो या ठिकाणी परिसंवाद झाला ते 5 कोटी, 10 कोटीवरून 50-100 कोटीवर गेलेली ही लोक आणि कशी गेली आणि हा रोड मॅप कसा तयार झाला या संदर्भातला होता. आणि हीच थीम घेऊन सॅटर्डे क्लबने इलिट क्लब सुरू केलाय मित्रांनो. आणि नरेंद्र बगड सरांचं ते स्वप्न होतं की इलिट क्लब आता लगेच सुरू व्हावा आणि आता 2 महिन्यापासून सॅटर्डे क्लबचा इलिट क्लब सुरू झालाय, ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटीच्या वरती आहे. असे सगळे मित्र ह्या इलिट क्लबला जॉईन होऊ शकतात. आणि एका वेगळ्या टप्प्यावर गेल्यानंतर चॅलेंजेस खूप वेगळी असतात. आता रेग्युलर मीटिंगमध्ये आम्हाला प्रत्येकाला बिझनेस हवा असतो म्हणून आम्ही येतो, परंतु आता तुम्ही पाहिलं असेल की ह्या सगळ्या उद्योजकांना बिझनेस येणं हे चॅलेंज नाहीये, तर ह्याच्या व्यतिरिक्त बिझनेस तो वाढवायचा कसा किंवा फंड किंवा अशी वेगळी चॅलेंजेस आहेत. तर हे चॅलेंजेस ॲड्रेस करण्यासाठी आपण इलिट क्लबची स्थापना केलेली आहे. आणि पहिल्या क्लबमध्ये आमचे 40 मेंबर होत आहेत आणि त्या प्रत्येक 40 मेंबर हा एका उद्योजकाचा बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल. त्याचे चॅलेंजेस त्यांनी तिथं फेस करावेत, सांगावे चॅलेंजेस, आणि त्याचं सोल्युशन हे आमचे 40 डायरेक्टर देतील. आणि आपण महिन्यातून एकदा भेटणार आहोत. मी आता ह्याच्याविषयी जास्त न बोलता मी फक्त तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करायसाठी उभा आहे की आपल्या संपर्कातील जे काही असे उद्योजक असतील ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटीच्या वरती असेल आणि आपण असाल किंवा आपल्या संबंधित उद्योजक असतील, कारण सॅटर्डे क्लबचा इलिट क्लब हा महाराष्ट्रामध्ये एक रोड मॅप निश्चित तयार करेल आणि प्रत्येक उद्योजकाला वाटेल की मला ह्या सॅटर्डे क्लबच्या इलिट क्लबचा मेंबर बनायचं आहे. आणि तुम्हालाही आव्हान आहे, तुम्ही आता जे 5 कोटीच्या खालचे आहात प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मला इलिट क्लबचा मेंबर व्हायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर या सगळ्या दृष्टीने सारखं इथे म्हटलं जातंय की